Good morning, dear student. Today we will start the maths chapter 6 indices. Let us recall. आपण जरा आठवूया. बघा हां इथे काय केलेले त्यांनी. इथे सगळ्या नंबर 4 नंबरची टोटल करून काय आणले त्यांनी इथे 28 आणलेले लक्षात आलं. आणि तीच मेथड खाली केलेली आहे, पण काय केले ॲडिशन करून करून त्यांनी काय केले 4च्या ऐवजी डायरेक्ट इथे 7 घेतले. म्हणजे किती वेळा 4 ॲड केलेले आहेत आपण 1 2 3 4 5 6 7 म्हणून इथे 7 घेतले इज इक्वल टू 28. लक्षात आलं. बघा म्हणजेच काय वी नो दॅट द ॲडिशन ऑफ अ सेम नंबर अगेन अँड अगेन कॅन बी शोन ॲज अ मल्टिप्लिकेशन. ह्या नंबरचं वारंवार आपण काय करतो आहोत ॲडिशन करतो आहोत. मग त्याचं काय दिसतंय तुम्हाला इथे मल्टिप्लिकेशनमध्ये काय दिसतंय आपण रूपांतर दिसतं आहे. लक्षात आलं. आता पुढे बघूया आपण. लेटस लर्न. आता हे शिकायचं आपल्याला बेस अँड इंडेक्स. इथे तुम्हाला बेस आणि इंडेक्स दिलेला आहे. लक्षात आलं. बघा आता लेटस सी हाऊ द मल्टिप्लिकेशन ऑफ द नंबर बाय इट्स सेल्फ सेव्हरल टाइम इज एक्सप्रेस इन शॉर्ट. म्हणजेच गुणाकाराची मांडणी थोडक्यात कशी अनेक वेळा एखादी संख्या घेऊन कशी करता येते ते खाली तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. बघा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. हिअर 2 इज मल्टिप्लाइड इट सेल्फ 8 टाइम्स. किती वेळा मल्टिप्लाय केले त्यांनी 8 टाइम स्वतःला मल्टिप्लाय केलेलं आहे. किती वेळा केलं 8 वेळा. किंवा 2 इथे किती वेळा आलेले आहेत 8 वेळा आलेले आहेत. लक्षात आलं. मग हीच मांडणी धिस इज रिटन ॲज अ 2 raised to 8 इज इन अ शॉर्ट. ही अगदी थोडक्यात लिहिण्याची काय आहे मांडणी लिहिण्याची किंवा थोडक्यात लिहिण्याची काय आहे पद्धत आहे. एवढी मोठी पद्धत लिहिण्यापेक्षा ही शॉर्ट मेथड आहे. धिस इज द इंडेक्स फॉर मल्टिप्लिकेशन. धिस इज द इंडेक्स फॉर मल्टिप्लिकेशन. इंडेक्स म्हणजेच काय म्हणजे हे घातांक रूपामध्ये आपण काय करू शकतो गुणाकाराचं रूपांतर करू शकतो किंवा हे गुणाकाराचे घातांक रूप आहे. लक्षात आलं. यामध्ये बघा आता हिअर 2 इज कॉल्ड ॲज अ बेस अँड 8 इज अ इंडेक्स ऑर एक्सपोनंट. इथे काय म्हटलंय 2ला काय म्हटलं गेलेलं आहे बेस म्हटलं गेलेलं आहे पाया आणि याला काय 8ला काय म्हटलं गेलेलं आहे घातांक म्हटलं गेलेलं आहे. वरची जे आहे ते लक्षात येते. मी इथं तुम्हाला करून दाखवते ही. बघा आता इथे बघा 2 raised to 8 आहे. इथे आपल्याला त्यांनी एक्झाम्पल दिलं हे 2 raised to 8. याच्यामध्ये 2 काय झाला आपला बेस झाला. 2 काय आहे बेस आणि हा काय आहे आपला 8 काय आला इंडेक्स. लक्षात आलं का. आता हे कसं रीड करतात त्याची पण तुम्हाला त्यांनी इथं सांगितलेलं आहे. कसं रीड करतात बघूया आपण. मग काय होईल बघा वाचायचं कसं आहे ते बघा. आता रीड कसं करायचं 2 raised to the power 8. 2 raised to the power 8 असं आपण पहिल्यांदा वाचू शकतो. ही एक मेथड आहे. दुसरी 2 raised to 8 ही अगदी सिंपल फॉर्म आहे. हे आपण सहजासहजी वापरतो. तिसरं आहे द 8th पॉवर ऑफ 2. ही तिसरी मेथड आहे. जनरली आपण हीच म्हणजे हेच ह्या पद्धतीने काय करतोय रीड करतो आहोत. आता याची आपल्याला व्हॅल्यू पण काढायला याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे व्हॅल्यू काढायला पण त्यांनी सांगितलेलं आहे. बघूया मग आपण व्हॅल्यू काढून बघूया. आता याची आपण व्हॅल्यू काढूया 2 raised to 8 ची काय करूया आपण व्हॅल्यू काढूया. कशी व्हॅल्यू काढायची बघा आता. हा 2 raised to 8 आहे. याचा 8 वेळा गुणाकार 2 इंटू 2 इंटू 2 4. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 किती झाले हे 4 हे 4 म्हणजे 8 झाले आपले. बरोबर आहे. मग आता आपण करून बघूया. चला यांचा गुणाकार करायचा आपल्याला.
2 2 4, 2 2 8, 2 2 8 2 16, 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32, 32 2 64, 64 2 128 and 128 2 256. मग काय येईल 2⁸ ची व्हॅल्यू काय येते आहे 256 येते आहे. असं ही शॉर्टकट मेथड आहे. एवढे म्हणजे एवढे 2 2 लिहित बसण्यापेक्षा आपण काय करतोय 2⁸ करून त्याची काय काढतो आहोत आपण व्हॅल्यू काढतो आहोत. असाच आपला पुढचा एक्सरसाइज आहे. त्याचं नाव प्रॅक्टिस सेट नंबर काय मला वाटतं 26 आहे. चला आपण करूया. मग हे तुम्हाला समजायला पाहिजे किंवा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा काय करू शकतात काढू शकतात. लक्षात आलं. चला बघा प्रॅक्टिस सेट नंबर 26. प्रॅक्टिस सेट नंबर आपण काय बघणार आहोत 26 बघणार आहोत. चला बघूया. मग आपण आता याच्यामध्ये त्यांनी एक कंप्लीट करायला काय दिले त्यांनी टेबल दिलेला आहे. आपल्याला काय दिलेला आहे टेबल दिलेला आहे. चला मग पहिलं त्यांनी करून दाखवलं आपल्याला. पहिले काय दिलेले बघा इंडायसेस, बेस, इंडेक्स, मल्टिप्लिकेशन फॉर्म आणि व्हॅल्यू. म्हणजे काय करायचं आहे घातांकित संख्या दिलेली आहे, तिचा पाया लिहायचा आहे, घातांक लिहायचा आहे आणि गुणाकाराच्या स्वरूपात लिहून मग काय काढायची किंमत काढायची. लक्षात आलं. एक पहिलं करून दाखवलंय 3:4. मग काय येईल बेस काय आला हा खालची संख्या म्हणजे काय 3 म्हणजे काय बेस आणि वरचं डोक्यावरची जी संख्या आहे तिला काय म्हटलं गेलेलं आहे इंडेक्स. किती वेळा आहे 3. हा 3चा गुणाकार किती वेळा आहे 4 वेळा. मग 3चा गुणाकार काय येतो आहे 81 येतो आहे. आता इथे 16 दिले. 16चा किती वेळा बेस म्हणजे कोण आलं 16⁻³ त्यांनी इंडायसेस दिले नंबर इन इंडेक्स फॉर्म दिलेला आहे. बरोबर आहे. मग बेस काय आला आपला 16, इंडेक्स काय आला आपला 3. लक्षात आलं. मग काय येईल 16 × 16 × 16 किती वेळा गुणाकार मांडला आहे मी 3 वेळा गुणाकार मांडला आहे. मग याचा मला माहिती 16चा स्क्वेअर काय 256 आणि क्यूब पण मला माहिती आहे काय आहे 4096. मी तुम्हाला सांगितलंय की पहिलेच स्क्वेअर आणि क्यूब काय करून ठेवायचे तुम्ही लर्न करून ठेवायचे. लक्षात आलं. आता इथे बघा त्यांनी काय दिले आपल्याला इंडेक्स फॉर्म तर काही दिलेला इंडायसेसचा फॉर्म तर काही दिलेला नाही आहे. बेस दिला आहे आपल्याला 8⁻⁻8 दिलेला आहे आणि इंडेक्स काय दिला आहे 2 दिलेला आहे. मग लिहिताना कसं येईल -8 त्याच्या डोक्यावर हे 2 बसतील. लक्षात आलं. आणि किती वेळा गुणाकार येणार आहे मग -8 × -8. निगेटिव्ह काय होतं पॉझिटिव्ह होतं तुम्ही बघितलं आहे. आणि 8चा स्क्वेअर काय आहे 64 म्हणून 64 आले. लक्षात आलं. आता पुढचं आता इथे तुम्हाला त्यांनी इंडायसेस पण दिला आणि बेस पण दिला नाही आणि इंडेक्स पण दिलेला नाही आहे. मग आता इथे काय करणार किती वेळा गुणाकार आहे यांचा 1 2 3 4 म्हणजे 3/7 हा आला आपला बेस आणि किती वेळा गुणाकार आला हा 4 म्हणून बेस काय आला 3/7 आणि इंडेक्स काय आला 4. त्याची व्हॅल्यू त्यांनी इथेच ऑलरेडी काढून दिलेली आहे. आता -13⁻⁴ बेस काय आला -13 इंडेक्स काय आला 4 आणि त्याचा गुणाकार -13 × -13 × -13 म्हणजे यांचा दोघींचा स्क्वेअर मी करते आता पॉझिटिव्ह होऊन जातील 169 × 169. त्याचं मल्टिप्लिकेशन मला वाटतं येते 2851. हे इथे आपलं झालेलं आहे. म्हणजे हा चार्ट आता तुम्हाला सगळ्यांना इथे दिसतो आहे. मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट काढण्यासाठी हे असा मोबाईल हा धरलेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2ला काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत. काय आहे क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला दिसते फाइंड द व्हॅल्यू. प्रॅक्टिस सेट 26 मधला आपण क्वेश्चन 2 बघतो आहोत. मग काय दिले त्यांनी फाइंड द व्हॅल्यूमध्ये 2⁻10 दिलेले आहेत.
सॉरी 18 लिहिले गेले, 10⁻10 दिलेले आहेत. काय दिलेले? 10 आहे. मग आता 2चा इथे काय झाला? हा 2 म्हणजे काय झाला? आपला बेस, आणि 10 म्हणजे काय झाला? इंडेक्स. नसेल समजत तर मी इथे लिहून देते, बेस आणि हा काय आहे? इंडेक्स. लक्षात आलं? 2चं किती वेळा मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला? 10 वेळा. मग इथे लिहून घेऊ, किती? 5 झाले हे. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 हे झाले 5. किती झाले? हे 10 झाले. बरोबर आहे. मग यांचं मल्टिप्लिकेशन आता मी मगाशी केलं होतं ते 8पर्यंत किती आले होते आपले? तुम्हाला आठवतं आहे का? 256 होते. हे इथे इथपर्यंत जे 8 होते 2⁸ इथपर्यंत काय आलं होतं? 256 होते. बरोबर आहे की नाही? आठवतं आहे का? इथपर्यंत 256. त्याच्या पुढचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? 512 आणि त्याच्या पुढचं म्हणजे याच्या पुढचं मल्टिप्लिकेशन शेवटचं येणार आहे 1024. जर तुमचे पाढेपाठ असतील तर तुम्ही पटापट सोडवणार. लक्षात आलं? म्हणजे फायनल आन्सर काय आलं आपलं? हे आलं. म्हणजे 1024. कोणाची व्हॅल्यू काढली आपण? 2⁻10 ची व्हॅल्यू आपण ही काढलेली आहे. लक्षात आलं का? काय व्हॅल्यू काढली आपण? 10 याची. किंवा मग तुम्ही यांचा 32 इंटू 32 किंवा ह्या 5 यांचा गुणाकार करून घ्या. अजून एक दुसरी मेथड आहे. मी तर पहिले सगळ्यांचाच गुणाकार केला. अजून तुम्हाला सोपी हवी असेल तर या 5 यांचा गुणाकार 32 आणि या 5 यांचा गुणाकार 32 आणि मग यांचं पण आन्सर काय येणार आहे? 124. अशा दोघी मेथडने तुम्ही करू शकतात. यांचा मी पहिले मल्टिप्लाय करून घेतलं सगळ्यांनी. मी तर हीच मेथड वापरली. सगळ्यांचा गुणाकार करून घेतला मी आणि इथे ती किंमत लिहिली. आणि ही पण एक मेथड आहे. मी इथे मला एकदम स्ट्राईक झालं की मी 5-5च्या जोड्या केल्या होत्या म्हणून. आता आपण हे 2 नंबरचं एक्झाम्पल बघणार आहोत. काय आहे 2 नंबरचं एक्झाम्पल? 5⁻3. याच्यामध्ये 5 काय आला आपला? बेस आला. 3 काय आला? इंडेक्स. मी आता काही लिहित नाही, आता पटापट मल्टिप्लाय करते. मग काय येईल? 5 इंटू 5 इंटू 5 म्हणजे काय आलं? 125 आलं. लक्षात आलं? पुढचं काय आहे? 7⁻4. -7⁻4 काय आले? -7⁻4. मग -7 इंटू -7 इंटू -7 इंटू -7. आता इथे बघा, मी जर ह्या 2च्या पेअर केल्या तर त्या काय होतील? पॉझिटिव्ह होऊन जातील. म्हणजेच काय येईल इथे? 49 इंटू 49. तुम्हाला माहिती निगेटिव्ह नंबर काय होत आहेत? पॉझिटिव्ह होत आहे. म्हणून इथे पॉझिटिव्ह 49 आले. इथे पण -7 इंटू -7 केलं, आन्सर काय आलं आहे? पॉझिटिव्ह 49 आला. तर यांचा दोघींचा गुणाकार करा. तो येतोय 2401 येतो आहे. लक्षात आलं? आता 4 नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. 4 नंबरचं काय दिलेलं आहे त्यांनी? -6⁻3. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. मग -6 इंटू -6 इंटू -6. आता इथे ह्या 2 हे पॉझिटिव्ह होऊन जाईल, पण एक एक्स्ट्राचा निगेटिव्ह नंबर आलेला आहे. म्हणजे इथे जे आन्सर येईल त्याला काय साईन लागणार आहे? निगेटिव्ह लागणार आहे. बघूया आपण. इथे 36 इंटू -6 राहिलेत. लक्षात आलं? मग आता हा -6 ह्या 36 बरोबर मल्टिप्लाय केलं तर उत्तर येतं आहे -216. तुम्हाला माहिती निगेटिव्ह नंबरने पॉझिटिव्ह नंबरला जर मल्टिप्लाय केलं तर आन्सरला निगेटिव्ह साईन लागतं आहे. आपण हे चॅप्टर नंबर 2 मध्ये बघितलेलं आहे. हे झालं 4 नंबरसाठी. आता 5th नंबर काय दिलंय? 9⁻3 म्हणजे 9 इंटू 9 इंटू 9. म्हणजे तुमचे जर क्यूब बसतील पाठ तर काय येणार आहे? 729. म्हणून तुम्ही क्यूब 20पर्यंतच्या संख्यांचे काय करून ठेवणार? लर्न करून ठेवणार. आता इथे दिलेलं आहे 6 8⁻1. तर काय येईल इथे? 8. पण समजा इथे चुकून, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्राचे नॉलेज म्हणून देते, इथे 8⁻0 येईल तर काय येणार आहे? त्याचं आन्सर 1 येणार आहे. हे तसं मी पुढे तुम्हाला जेव्हा घातांकाचं सांगेल तेव्हा येईलच. पण इथे 8च्या डोक्यावर काय आहे? 1. म्हणून आन्सर काय आलं? 8. पण 8च्या डोक्यावर जेव्हा 0 असेल तेव्हा आन्सर काय येणार आहे? 1. हे फक्त लक्षात घेण्यासाठी आहे, एक्स्ट्राचं आहे. पण हे तुम्हाला पुढे जसं आपण जाऊ ना तसं तुम्हाला क्लिअर होईल.
हे लिहायचं नाही, लिहिलं तरी हरकत नाही, पण नाही लिहिलं तरी काही हरकत नाही. 7th नंबरचा आता 7th नंबर काय आहे 4/5 रेस टू किती दिले त्यांनी 3 दिले. किती दिले 3. म्हणजे काय करणार न्यूमरेटरचा न्यूमरेटर बरोबर गुणाकार करून घेणार आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरमध्ये गुणाकार करणार. किती वेळा करणार 3 वेळा. हे झाले आपले न्यूमरेटर. 4चा 3 वेळा गुणाकार आणि 5चा पण किती वेळा गुणाकार येईल 3 वेळा. हां का 3 वेळा कारण त्याच्या डोक्यावर काय आहे 3 लक्षात आलं. म्हणून इंडेक्स काय आहे 3 म्हणजे 4 4 जा 16 16 4 जा 64 आणि इथे काय येणार आहे 125. हे अशा प्रकारे आपण 7 पर्यंत बघितलं. आता शेवटचं 8 नंबरचं बघायचं आपण बघूया 2 मिनटं. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट मी काढून देते. तुम्ही हे 7 पर्यंतच्या एक्झाम्पलचा मी इथे तुम्ही स्क्रीनशॉट काढण्यासाठी सोपं जायला पाहिजे म्हणून मी इथे रेकॉर्डिंग करून देते आहे. आता शेवटचं एक्झाम्पल बघायचं 8 नंबरचं. चला शेवटचं एक्झाम्पल काय दिलं आपल्याला त्यांनी -1/2 -1/2 ब्रॅकेट रेस टू 4. मग याचं पण असंच करणार न्यूमरेटरशी गुणाकार आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरशी गुणाकार. पण मग इथे निगेटिव्ह साईन आहे. पहिले त्याच्या आधी एक स्टेप करून घेऊ वाटलं तर आपण काय करूया बघा. हां -1/2 इंटू -1/2 सॉरी हां निगेटिव्ह साईन राहून गेलं इंटू -1/2 -1/2. आता ह्या दोन यांचे आपण आता काय होऊन जातील हे पॉझिटिव्ह होऊन जातील. तुम्हाला माहिती निगेटिव्ह नंबर इंटू निगेटिव्ह नंबर काय होत आहेत पॉझिटिव्ह नंबर होत आहेत. इज इक्वल टूची साईन. मग काय करणार हे 1 यांचं मल्टिप्लिकेशन केलं 1 इंटू 1 काय झालं 1 आणि 2चा खाली मल्टिप्लिकेशन काय आलं 4 लक्षात आलं. मग इकडे पण तसंच -1/2 नाही -1/2ला मल्टिप्लाय केलं 1चा 1वरशी गुणाकार केला 1 आला खालचा 2चा गुणाकार केला काय आलं 4 आलं लक्षात आलं. मग परत न्यूमरेटरशी गुणाकार आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरशी गुणाकार म्हणजेच काय येणार आहे 1/16. पण नंबर कसे आहेत पॉझिटिव्ह कारण काय झालं आहे निगेटिव्ह काय झालं पॉझिटिव्ह झालं. इथले पण दोघी निगेटिव्ह काय झाले पॉझिटिव्ह झाले. म्हणजे 1/4 मल्टिप्लाइड बाय काय येणार आहे मल्टिप्लाय केल्यावर 1/16 हे फायनल आन्सर येणार आहे. ही एक्सरसाइज अतिशय सोपी आहे काहीच कठीण नाही. तरी पण मी तुम्हाला 2 एक्झाम्पल होमवर्क म्हणून इथे खाली लिहून देते. ते तुम्ही तुमचं घरी सॉल्व करून घेणार. जसा वरचा चार्ट आहे तसा चार्ट पण त्याच्यासाठी आखणार. लक्षात आलं कळलं का. घ्या मग 4/2 त्याचा बेस इंडेक्स सगळा लिहिणार आणि 7/3. अजून एखादं देऊ का मला फार बरं वाटेल जर जास्त एक्झाम्पल मी तुम्हाला दिले तर. एक देते मी अजून -2/5 सोपं देते. म्हणजे असं हे 3 एक्झाम्पल आहेत तुम्हाला होमवर्कला. आता यांचं हे